श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. देवाच्या नामात राहा, देवाच्या भजनात राहा, देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा. देवाचा हा अमूल्य संदेश टाळून पुढे जाऊ नका. संपूर्ण ऐका. देव तुम्हाला काय आशीर्वाद देऊ इच्छितात ते आनंदाने स्वीकार करा. जर तुझा देवावर विश्वास नसेल तर कृपया या क्षणाला हा संदेश सोडून तू जाऊ शकतोस. पण जर तुझा अटळ विश्वास आणि श्रद्धा देवांवर असेल तर हा संदेश दुर्लक्ष न करता लक्षपूर्वक ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या अवतीभोवती राहून तुझे संरक्षण करत असतो. तुम्ही जेव्हा नामस्मरणाने माझ्याकडे येता तेव्हा मी ते सर्व स्वीकार करतो. तुम्ही केलेली पूजा असो, तुम्ही केलेले माझे भजन असो, तुम्ही केलेले माझे ते ध्यान असो. बाळा, अगदी या क्षणाला सुद्धा तू जेव्हा माझा हा संदेश ऐकत आहेस त्या क्षणाला देखील मी तुझ्यापर्यंत येऊन तुला ते चमत्काराचे आशीर्वाद आणि तुझ्या त्या इच्छांना पूर्ण करण्याचे बळ आणि सामर्थ्य मी तुला देण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुमचा विश्वास आहे ना? मग ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होतील. देवांजवळ तुमच्यासाठी अभूतपूर्व असे आशीर्वाद आहेत. देवांजवळ तुमच्याकरता ते चमत्कारिक आशीर्वाद आहेत, ज्यामुळे तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात. कारण देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते आशीर्वाद देत आहेत. या संदेशाच्या माध्यमातून दैवी शक्ती तुम्हाला मदत करायला आली आहे. तुम्हाला रात्रीत काही अनुभव येईल. ते प्राप्त करण्यासाठी देवाचे चिंतन करा, देवाचे ध्यान करा. ते तुम्हाला अलगद प्राप्त होतील. ज्या सुखांसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करू इच्छिता ते सुद्धा तुम्हाला क्षणात देव देऊ इच्छितात. देव आज तुला सांगत आहे, पुढील मिनिटात तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही हा संदेश वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल. मी स्वार्थी देव नाही. तुझ्यासाठी मी आज येथे उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा इच्छा करता आणि त्या इच्छेसाठी माझ्याकडे प्रार्थना करता तेव्हा मी आणि माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करतात. माझ्या प्रिय बाळा, माझ्या नामात राहा. माझ्याकडून तुला ते अपेक्षित आशीर्वाद येत आहेत. ते तुझ्या मार्गात आहेत. देव म्हणतात, जर तू या क्षणाला हा संदेश मनपूर्वक ऐकशील तर मी तुला ते तुझे इच्छिलेले देखील काही काळातच प्राप्त करून देण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. देव म्हणतात, तुझ्या त्या संकटांना, तुझ्या त्या काळजीला सांग की तुझा देव शक्तिशाली आहे. तुझा देव त्या सामर्थ्याने भरलेला आहे, ज्यामुळे तुझे ते कार्य कधीही अपुरे राहणार नाही. त्या कार्याला अशी गती प्राप्त होईल की ज्यामुळे तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्ण होताना तू पाहू शकशील. बाळा, मी तुझ्यासाठी एक देव आहे. तेव्हा तू माझ्यावर संपूर्ण विश्वास करावा, कारण तू तुझ्या श्रद्धेने आणि भक्तीने मला प्राप्त केले आहेस. तू माझ्याजवळ प्रेमाने आला आहेस, श्रद्धेने आला आहेस. तेव्हा मी तुला कधीही ती निराशा प्राप्त होऊ देणार नाही. त्या अंधारातून काढण्यासाठी तुझा देव इथे उपस्थित आहे. तू फक्त ती आज इच्छा सांग, मी ती लवकरच पूर्ण करेल.
मी त्यासाठी तुला तथास्तु म्हणत आहे. देव म्हणतात, कधीही इच्छा मागताना फक्त स्वतःसाठीच मागू नकोस. तू या जगात कशासाठी आला आहेस ते ध्यानी धर. तुला खूप काही कामगिरी पार पाडायची आहे. बाळा, तू असा एकटा आहेस की मी त्यावर ती जबाबदारी देऊ शकतोस. तू भाग्यवान आहेस. तू शक्तिशाली आहेस. तुझ्यासाठी माझे ते द्वार मी उघडू इच्छितो. त्यात तुला प्रवेश मिळताच तू ते यश संपादन करशील, कारण तुला ती कामगिरी दिल्या जात आहे. देवांकडून तुला ते आशीर्वाद मिळत आहेत. बाळा, तू या जीवनात सक्षमतेने उभा राहशील. तुला जे हवे आहे त्याही पलीकडे मी तुझ्यासाठी काही योजना आखल्या आहेत. त्या तुझ्यासाठी कार्य करायला लागेल. तेव्हा आता तू निश्चिंत राहा आणि त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज हो, कारण तो मार्ग तुला आनंद प्राप्त करून देणारा आहे. तुला त्या यशाकडे घेऊन जाणारा आहे. तुमच्या जीवनात ज्या काही त्रासातून तुम्हाला मुक्तता हवी आहे ती त्याच मार्गावर तुम्हाला प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुझ्यावर जी जबाबदारी देणार आहे तू त्या पेलण्यास योग्य आहेस. म्हणून मी माझ्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण करून योग्य मानतो आणि त्या दिशेने घेऊन जाऊ इच्छितो. तू चालण्यास तयार आहेस? जर तुम्ही देवांच्या या संदेशांवर आणि देवांच्या कृपा आशीर्वादांवर विश्वास करत असाल तर श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या सर्व काही इच्छा देव पूर्ण करोत. स्वामी पुढील काळात तुमच्यासाठी ज्याही योजना आखत आहेत त्यासाठी तुम्ही तयार असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे. देव तुम्हाला खूप काही गोंधळातून काढण्यासाठी आणि त्या खूप सुखकर आणि आनंदी मार्गावर आणि अध्यात्माकडे वळवण्यासाठी आणि तुमचे कल्याण करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. तेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करा की देवा, मला माझे मार्ग दाखवा. मला या संकटातून बाहेर काढा. माझे कल्याण करा. माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही ठरवा, कारण तुम्ही माझे पिता आहात. तुम्ही माझे कर्ता आहात. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. देव तुमचे कल्याणच करणार आहेत यावर संपूर्ण जो कोणी विश्वास करेल आणि देवाच्या नामात, देवाच्या ध्यानात, देवाच्या चिंतनात जे काही देवाला मागेल त्याला ते नक्कीच मिळेल. देव म्हणतात, बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला जे काही मौल्यवान मार्गदर्शन आमच्याकडून मिळत आहे ते तुझ्यासाठी खूप काही काळापर्यंत तुझ्यासाठी कल्याणकारी ठरणार आहे. देव म्हणतात, बाळा, हा संदेश ऐकताना जर तुला चिंता वाटत असेल की ते तुमच्याकडे विपुलता, ती संपन्नता, ते ऐश्वर्य येत आहे का, तर त्याचे उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो. होय, तुम्ही पुढील काळात ते सर्व काही प्राप्त कराल. तुमच्याकडे ती संपन्नता येईल, ती विपुलता येईल. तुम्ही जे काही आज प्रश्न करत आहात त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला होकारार्थी देत आहे. पण तुला कष्टापासून दूर जायचे नाही. कष्ट येतात ते तुम्हाला आणखीनच चमक देण्यासाठी. कमळाची उत्पत्ती ही चिखलातच होते. बाळा, आज जरी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला खूप काही चिखलासारखे असे काही वाटत आहे की मी तर यात
खूप काही अडकलो आहे. मी यातून कोणता मार्ग धरू? तर देव तुम्हाला आज्ञा देऊ इच्छितात की पुढील वेळ तुझ्यासाठी खूप काही चांगली येत आहे. तुला ते योग्य मार्ग सापडतील, कारण तुम्ही देवाच्या नामात आहात, देवाच्या ध्यानात आहात. तेव्हा देव तुमचे मार्ग निश्चित करणार आहेत. तुम्ही घाबरून जाऊ नका. देवांचे मार्ग तुम्हाला आज जरी कळले नाहीत तरीही पुढील काही काळात ते तुम्हाला समजायला लागतील. देव म्हणतात, तू जर माझ्या मार्गावर चाललास तर तुला ती समृद्धी, ते आनंद, ते वैभव आणि ती विपुलता प्राप्त होईल. देव म्हणतात, विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस तेव्हा संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास कायम ठेव, कारण पुढील काळ तुझ्यासाठी ते सर्व काही होणार आहे जे तुम्ही इच्छिता. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय पुत्र आहेस. मी तुला कुठल्याही संकटात एकटे सोडणार नाही. माझा प्रकाश आणि दिव्य आशीर्वाद सतत तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. तुम्ही जेव्हा नामस्मरणाने आमची प्राप्ती करू इच्छिता, आमचे स्तोत्र गाता, आमचे भजन गाता, तेव्हा ते आम्ही ऐकण्यासाठी तिथे उपस्थित असतो. तुम्ही मागितलेले आमच्यापासून काहीही लपलेले नाही. तेव्हा निश्चिंत व्हा, कारण देवाचा दिव्य आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे. तुमच्याकडे ती समृद्धी आणि ते आनंदाचे क्षण, ते प्रेमाचे अलौकिक क्षण, ते दिव्य तेज देव तुम्हाला देऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही तत्पर आहात. देव तुमच्याकडे ते आशीर्वादांच्या रूपात, चमत्कारांच्या रूपात तुम्हाला देण्यासाठी इथे आज उपस्थित आहेत. तेव्हा तुम्ही ते स्वीकार करावे. देव म्हणतात, कोणी मला भगवंताच्या रूपात पाहू इच्छितो, कोणी मला परब्रह्माच्या रूपात पाहू इच्छितो, कोणी मला गुरुच्या रूपात प्राप्त करू इच्छितो. ज्याची जशी इच्छा आहे मी त्याला त्याचप्रमाणे प्राप्त होईल. जो कोणी मला ज्या रूपात पाहू इच्छितो त्याला मी त्याच रूपात प्राप्त होईल. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला माझे स्मरण करून माझ्याकडे इच्छा मागेल, त्याची त्वरित ती इच्छा पूर्ण होईल. तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्ही देवाचा दिव्य संदेश ऐकत आहात. तुमच्यासाठी देव ते अशक्यही शक्य करू इच्छितात. जे कधीही तुम्हाला आजपर्यंत शक्य होणार असे वाटले देखील नव्हते, ते देखील पुढील काळात तुमच्यासाठी देव शक्य करून देऊ इच्छितात. ज्यांचा कुणाचा देवावर आणि देवांच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे की देवांचे ते चमत्कार होतात आणि ते मला देखील प्राप्त होतील, तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचे देव कल्याणच करणार आहेत. देव म्हणतात, बाळा, चांगले कर्म कर, चांगली गती प्राप्त होईल. तुम्ही जेव्हा एखादे छोटेही कार्य चांगल्या मनाने करता तेव्हा तुमच्याकडे देव त्या दिशेने ते आनंद पाठवू इच्छितात. ते चमत्कार तुमच्यासोबत घडायला लागतात. तुम्हाला देवांचे अनेक अनुभव प्राप्त व्हायला लागतात. जेव्हा तुम्ही देवाचे ध्यान करता, देवाचे नामस्मरण करता, देवाचे स्तोत्र गाता, ते सर्व काही केलेले संकल्प आमच्यापर्यंत येतात. तुम्ही केलेले नामस्मरण कधीही वाया जात नाही. देव त्यांचे फळ तुम्हाला आज ना उद्या नक्कीच काही आशीर्वादांच्या रूपात आणि काही फळांच्या रूपात आणि काही चमत्कारांच्या रूपात देत असतात. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे आणि देवाचा जय घोष करावा. देवाचे नामस्मरण करावे. देवाच्या ध्यानात राहावे. सर्वोत्तम करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही देवांकडे तुमच्या इच्छा मागा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते देवांच्या चरणावर
सोपवून निश्चिंत राहा. देव म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तू ज्याही कार्याला हात लावशील त्यात मी तुला भरघोस यश देईल. चिंता नसावी. आनंदाचा वर्षाव तुझ्या जीवनात येणार आहे. त्यासाठी सज्ज राहा. ते आनंद तू आमच्याकडे प्रार्थनापूर्वक विनंतीपूर्वक मागितले आहे ते आता तुमच्याकडे येत आहे. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. ज्यांनी कुणी स्वामी भक्तांनी दत्तभक्तांनी हा संदेश इथवर ऐकला आहे त्यांच्या घरात ती समृद्धी, ते ऐश्वर्य, ते आनंदाचे क्षण येवोत. त्यांच्या घरी ते सर्व काही सुख प्राप्त करोत. त्यांच्या जीवनात ती प्रगती, ते वैभव येवो. हीच स्वामीचरणी प्रार्थना. त्यांचे आरोग्य उत्तम राहून देवाचे कार्य आणि देवाच्या निरंतर भक्तीत ते राहोत. हीच स्वामीचरणी प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.